पुण्यातील खासगी शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आला आणि कॉल सुद्धा आला, त्याच्यामुळे खळबळ माजली। प्रत्यक्षात मात्र घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं समोर आलं। पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला हा फेक मेल आणि फेक कॉल आला होता। आज सकाळी साधारणपणे 8 वाजताच्या सुमारास 112 नंबरला कॉल आला आणि बीडीडीएसचं पथक खासगी शाळेमध्ये पाठवण्यात आलं, पण हा सगळा खोडसाळपणा असल्याचं तिथे शोध घेतल्यानंतर स्पष्ट झालं। फेक मेल आणि कॉल करणाऱ्याचा शोध सध्या घेतला जातोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, काय या सगळ्या संदर्भात पोलिसांचं म्हणणं आहे? फेक कॉल किंवा फेक मेल नेमका कोणी केला समजू शकलं का? एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड परिसरातील ही खाजगी शाळा आहे आणि या खाजगी शाळेमध्ये एकंदरीत मेल आला आणि मेल नंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाल्याचं पाहायला मिळालं। पोलीस आयुक्तालयाच्या या कंट्रोल रूमला खरं तर हा फेक मेल आला आणि त्यात असं म्हटलं गेलं की पिंपरी चिंचवड परिसरातील या शाळेमध्ये एक बॉम्ब ठेवलाय असं खरं तर त्या मेलमध्ये सांगण्यात आलं आणि त्यानंतरून पथक खरं तर तयार झालं आणि त्या पथकाने संपूर्ण शाळेची तपासणी केल्यानंतरून हे संपूर्ण खोडसाळपणा असल्याचं शोधकार्यानंतर स्पष्ट झालंय। एकंदरीत हा मेल कोणी केला याचा शोध खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस करतायत आणि त्यामधून काय पुढे येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी तुषार।